मी एक रील पोस्ट केलेली होती HDFC स्कॉलरशिपची. तर बऱ्याच लोकांच्या मला कमेंट आल्या, की आम्हाला समजत नाहीये की अप्लाय कसं करायचं? कारण त्यांनी खूप सगळ्या बाकीच्या लोकांच्या पण रील बघताय, की HDFCची स्कॉलरशिप आहे, तुम्ही अप्लाय करा. पण कोणाला हे समजत नाहीये की ते अप्लाय कसं करायचंय? जे गावाकडचे विद्यार्थी आहेत किंवा जे पॅरेंट्स असतील त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलाय. तर मी ज्या स्टेप्स तुम्हाला सांगते त्या तुम्ही ॲज इट इज फॉलो करा आणि तसंच अप्लाय करा आणि तो फॉर्म लवकरात लवकर सबमिट करा. कारण मी जे तुम्हाला अमाऊंट सांगितलेली होती 15,000 ते 75,000. तर पहिली ते 12वी ITI डिप्लोमा म्हणजे पॉलिटेक्निक त्यांच्यासाठी 18,000 रुपयेपर्यंतची स्कॉलरशिप आहे. जे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत त्यांच्यासाठी जे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत त्यांच्यासाठी 50,000 रुपयेपर्यंतची स्कॉलरशिप मिळणार आहे आणि जे पोस्ट ग्रॅज्युएट करणार आहेत कोर्सेस आहेत त्यांच्यासाठी 75,000 रुपयेपर्यंतची ही स्कॉलरशिप आहे. आणि मी तुम्हाला सांगते की ही स्कॉलरशिप तुम्ही अजिबात मिस करू नका आणि 31 ऑगस्टच्या आत तुम्हाला ही स्कॉलरशिप अप्लाय करायचीच आहे. मध्ये गुगल किंवा क्रोम ओपन करा. आता सर्च करा बडी फॉर स्टडी. नंतर ही बडी फॉर स्टडीची वेबसाईट ओपन करा. आता तुम्ही इथे बघाल हे लाईव्ह स्कॉलरशिप आहे. इथे म्हणजे इथे सगळ्या टाईपच्या स्कॉलरशिप ज्या चालू आहेत त्या तुम्हाला बघायला भेटतील. एज्युकेशन लोन घ्यायचं आहे तरी सुद्धा इथे ऑप्शन आहे. ऑनलाईन डिग्रीचं ऑप्शन आहे. सगळ्या स्कॉलरशिप सर्व्हिसेस तुम्हाला इथे करणार आहेत. तर हा तुमचा खरंच खूप कामाचा डॅशबोर्ड आहे. तर आता इथं सर्चमध्ये जाऊन करा टाईप HDFC परिवर्तन आणि सर्च करा. आता इथे बघाल तुम्ही टोटल 3 ऑप्शन्स ओपन झालेले आहेत. तर ही जी स्कॉलरशिपची अमाऊंट आहे ती कशी डिवाइड झाली ते सांगते. क्लास 1ली ते 12वी डिप्लोमा ITI पॉलिटेक्निक ह्यांच्यासाठी मिळणार आहेत 18,000 रुपयेपर्यंतची स्कॉलरशिप. ठीक आहे. जे पोस्ट ग्रॅज्युएट लोक आहेत त्यांच्यासाठी मिळणार आहे 75,000 रुपयेपर्यंतची स्कॉलरशिप आणि जे अंडर ग्रॅज्युएट आहेत त्यांच्यासाठी मिळणार आहे 50,000 रुपयेपर्यंतची स्कॉलरशिप. आता सपोज आपण 10वीच्या मुलांसाठी करतोय तर मी हा वाला जो ऑप्शन आहे इथे लिहिलेला आहे बघा 1ली ते 12वी डिप्लोमा ITI. तर मी 10वीचं करते तर मी इथे क्लिक करणार. आता इथे तुम्ही बघाल अप्लाय नावची इथे लिंक दिसते त्याच्यावर क्लिक करा. ओके. इथे व्ह्यू डिटेल्स आहे अप्लाय नाव आहे त्याच्यावर क्लिक करा अप्लाय नाववर. आता इथे काय करावं लागेल तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड विचारताय. तर अजून तर तुम्ही अकाउंटच क्रिएट केलं नाहीये. सो इथून तुम्ही क्रिएट अन अकाउंट आहे हा ऑप्शनवर जायचं. हां ओके. ह्याच्यामध्ये बघा याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे. जे नाव तुमचं मार्कशीटवर आहे तेच नाव तुम्हाला टाकायचं आहे. ईमेल ID टाका जी तुमची चालू आहे ती. तुमचा मोबाईल नंबर टाका. त्याच्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा जो तुम्हाला सेट करायचा आहे. पण पासवर्डचा क्रायटेरिया इथे त्यांनी दिलेला आहे की पासवर्डमध्ये सिम्बॉल असलं पाहिजे, लेटर्स असले पाहिजे, नंबर्स असले पाहिजे. असा पासवर्ड तुम्ही सिलेक्ट करा. सेम पासवर्ड कन्फर्म करा. आता हा पासवर्ड तुम्ही स्वतः क्रिएट केलाय. आता हा आय ॲग्रीचा चेकबॉक्स आहे त्याच्यावर क्लिक करा आणि साइन अप करा. ठीक आहे. आता जो मोबाईल नंबर तुम्ही टाकलेला आहे त्याला OTP जाईल. तो OTP तुम्ही इथे टाका आणि सबमिट करा. ओके. आता इथे काय झालेलं आहे तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे आणि इथून पुढची प्रोसेस अजून स्टार्ट करायचं आहे. इथं आहे जेंडर सिलेक्ट करायचं आहे तुमचं. स्टेट सिलेक्ट करा महाराष्ट्र. क्लास सिलेक्ट करा. लँग्वेज सिलेक्ट करा. इथे आहे आर यू पर्सन विथ डिसॅबिलिटी हा ऑप्शन नो करा. इफ रिक्वायर्ड येस करा आणि हे अपडेट करा. ठीक आहे.
आता तुम्ही झालेला आहे रजिस्टर ह्यांच्या वेबसाईट सोबत. आता आपल्याला काय करायचंय, पुढची प्रोसेस कंटिन्यू करायची आहे. पुन्हा इथे जाऊन अप्लाय नाव म्हणा. आता काय होईल की ही तुमचं मेन ऍप्लिकेशन स्टार्ट झालं. इथून पुढे तुम्हाला तुमचं आधार कार्ड व्हॅलिडेट करायचं आहे. 12वीची मार्कशीट असेल, तुमची 10वीची मार्कशीट असेल, म्हणजे आता 10वीसाठी आपण करतोय तर 10ची मार्कशीट मागता येते, किंवा स्कूल प्रूफ काय आहे का, बोनाफाईड किंवा ऍडमिशन प्रूफ तुमचा असेल, उत्पन्नाचा दाखला जे मी तुम्हाला सांगितलेलं तो तुम्हाला सबमिट करायचा आहे. बाकी जे इफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट लिहिलेल ते तुम्हाला नाही केलं तरी चालेल. तर हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला आता तुम्ही अगोदरच स्कॅन करून तुमच्याकडे सेव्ह ठेवा. आणि दुसरी गोष्ट, ह्या ज्या डॉक्युमेंटची साईज आहे ती आहे 1.5 MB, म्हणजे एक डॉक्युमेंट पाहिजे 1.5 MBचं. त्याच्यानंतर इथे 2 चेकबॉक्स आहेत, त्याच्यावर टिक करा. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही तुमचा कन्सेंट देताय. आणि हे करा स्टार्ट ऍप्लिकेशन. आता तुम्हाला तुमचा व्हेरीफाय करायचा आहे, आधार जो आहे तो व्हेरीफाय करायचा आहे. इथून पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगते व्हर्बली. इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे, जो आधारला कनेक्टेड आहे, त्याच्यावर OTP जाईल. तो OTP तुम्ही एंटर करा. OTP एंटर केल्यानंतर आधार कार्ड व्हेरिफिकेशन सक्सेसफुल होईल. त्याच्यानंतर पुढे जाऊन जे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगितलेले होते ते सगळे स्कॅन 1 बाय 1 तुम्हाला सबमिट करायचं आहे. आणि असं केल्यानंतर फायनली तुमचा फॉर्म सबमिट होईल. पण लक्षात ठेवा, हे तुम्हाला 31 ऑगस्ट पण लक्षात ठेवा, हे तुम्हाला सगळं 31 ऑगस्टच्या आत करायचं आहे. आणि मी जे 3 ऑप्शन सांगितलेले होते, जे अप्लाय करताना आलेले होते, तुम्ही जिथे सुटेबल आहे, तुम्ही ज्या क्रायटेरियामध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. तर ह्या ज्या स्टेप्स मी तुम्हाला सांगितलेल्या त्या तुम्ही फॉलो करा आणि सबमिट करा. जर ऍप्लिकेशन करताना तुम्हाला काही इश्यू आला तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला लगेच रिप्लाय देईल कुठे इश्यू येत असेल तर. आणि दुसरी गोष्ट, खूप सगळ्या रील ज्या तुम्ही बघताय की ही स्कॉलरशिप आली, ती स्कॉलरशिप आहे, मग तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न पडतो की हे खरं आहे की नाही. तर मी स्वतः सर्च केल्याशिवाय, रिसर्च केल्याशिवाय कोणतीही तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार नाहीये. ज्या स्कॉलरशिप ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला फायद्याच्या ठरतील त्याच इन्फॉर्मेशन मी तुम्हाला इथे देणार आहे. तर माझ्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा आणि मला फॉलो करायला विसरू नका.